आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह. धरण उशाला, कोरड घशाला. पाणी टंचाई बैठकीत पत्रकारांना जाणीवपूर्वक डावललं. कागदोपत्रीचं नियोजन, जनता कायम तहानलेली. देऊळगाव राजा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असताना प्रशासनाचा बेफिकीर व संशयास्पद कारभार समोर येत आहे. पाणी टंचाईसारख्या अत्यंत गंभीर विषयावर झालेल्या आढावा बैठकीत पत्रकारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. धरण असूनही जनता तहानलेली. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झाली असून संत चोखासागर खडकपूर्णा धरण जवळ असतानाही गावागावांत पाणी टंचाईचा कहर सुरू आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, तर प्रशासन मात्र कागदोपत्री बैठका आणि दिखाऊ नियोजन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. प्रलंबित बिले आणि विस्कळीत पुरवठा. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत असून विहिरींच्या पाणी पुरवठ्याची बिले वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे. पंचायत समितीचा संशयास्पद कारभार दरम्यान घरकुल प्रकरणातील अनियमितता, अपात्र लाभार्थी आणि ठप्प कामे यामुळे पंचायत समितीचा कारभार पूर्णतः संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी पत्रकारांनाच बैठकीपासून दूर ठेवणे ही लोकशाहीची गळचेपी असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. जनतेची होरपळ, प्रशासनाचे दुर्लक्ष. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी गंभीर बनत असून पाणीअभावी जनतेची अक्षरशः होरपळ होत आहे. तरीही ठोस उपाययोजना न करता केवळ कागदोपत्रीचं बैठका व नियोजन सुरू असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन पारदर्शक भूमिका घेणार का, की जनता तहानलेलीच ठेवणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.